नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र साई परब. स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनल मराठी बुक चारवर. मित्रांनो, शिवराय नेहमी म्हणायचे की आपल्या शत्रूला कधीच कमी लेखू नये, मग तो लहान असो किंवा मोठा असो. आणि ज्याने सत्तेसाठी, आपल्या राजगादीसाठी आपल्या बापालाच कैद करून मारून टाकलं, त्याने आपल्या सख्ख्या भावाचं शिर कापून त्याने आपल्याच लोकांमध्ये त्याची धिंड काढली, ज्याने आपल्या बादशाह होण्यासाठी चांगलं वाईट यासाठी कधीच मागे पुढे बघितलं नाही, असा शत्रू असेल तर त्याला कमी लेखून कधीच चालणार नाही. अशा क्रूर, कपटी, चतुर आणि धर्मांध असलेल्या शत्रूची ज्याने मराठ्यांच्या 4 पिढ्या पाहिल्या आहेत, त्याची गोष्ट वाचायला आपल्याला नक्कीच आवडेल. हे असं एक पुस्तक आहे ज्या पुस्तकाचं शीर्षक वाचूनच बऱ्याच वाचकांनी त्याला नापसंती दर्शवली. त्यामध्ये मी सुद्धा होतो. कारण हे पुस्तकाचं नाव आहे मुकद्दर, कथा औरंगजेबाची. हे पुस्तकाचं नाव वाचून बऱ्याच जणांनी त्याला नाकारलं, पण जेव्हा मी पुस्तक वाचलं आणि जेव्हा त्याचा शेवट झाला तेव्हा मला कळलं की हे पुस्तक, ही कथा जरी औरंगजेबाची असली ना, तरी ह्याचे नायक हे मराठीत होते. असे मराठ्यांचं कर्तृत्व दर्शवणारे पुस्तक आपण सर्वांनी नक्की वाचावं आणि मला नक्की कळवा की हे पुस्तक तुम्हाला कसं वाटलं.